कोकाटेंबाबतचा तुमच्या मनासारखा निर्णय मंगळवारपर्यंत होईल. अजित पवारांनी शब्द दिल्याची विजय घाडगेंची माहिती. तर निर्णय न झाल्यास अजित पवारांच्या दारासमोर आंदोलन करण्याचा घाडगेंचा इशारा. आमची काय चूक होती, विजय घाडगेंचा अजित पवारांना प्रश्न. मारहाणीनंतर घेतली अजित पवारांची भेट. तर मी ऍक्शन घेतलीये, कडक कारवाईचे आदेश दिल्याचं अजित पवारांनी आश्वासन दिल्याची घाडगेंची माहिती. काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल भाजपच्या बड्या नेत्यांच्या संपर्कात. पालिका निवडणुकीच्या तोंडावर जालन्यात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट. मंत्रिमंडळात बदलांच्या चर्चा असताना भेटीला महत्त्व. दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ बदलाची शक्यता. मंत्रिमंडळातील 4 मंत्री घरी जाणार. खासदार संजय राऊतांचं भाकीत. शिरसाट, कदम, कोकाटे, राठोड यांची नावही राऊतांनी सांगितली. उभेना इंगा दाखवणाऱ्या महिला खासदारांचं मनसेकडून अभिनंदन. स्वाभिमानासाठी रणरागिणी लढल्या. बाळा नांदगावकरांकडून कौतुक वर्षाव. हिंदी मराठी भाषावादानंतर आता हिंदी मराठी चित्रपटांचा वाद पेटणार. सय्यारा सिनेमासाठी येरे येरे पैसा 3च्या स्क्रीन्स काढल्या. आम्ही आमच्या पद्धतीनं ताळ्यावर आणू, मनसेचा इशारा. धनंजय मुंडेंचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अंजली दमानी यांचं आव्हान. धनंजय मुंडे भ्रष्ट, क्लीन चिट मिळाली म्हणता येणार नाही. कोर्टाच्या निर्णयावरून मुंडेंवर निशाणा. 4 वर्षाची चिमुकली 12व्या मजल्यावरून खाली पडली. काळजाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज समोर. वसईच्या नौकार सोसायटीमधली घटना. संभाजीनगरमध्ये प्रियकरानं प्रेयसीला दौलताबाद घाटावरून खाली ढकललं. तरुणीचा मृत्यू. प्रियकर स्वतः पोलीस ठाण्यात हजर. चाळीसगावमध्ये तब्बल 64 कोटींचे 43 किलो केटामाइन ड्रग जप्त. दिल्लीवरून बंगळुरूला कारमधून केली जात होती ड्रग्सची तस्करी. संभाजीनगरच्या वेरूळ लेणीमधील सीतान्हाणी धबधबा प्रवाहित. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. विदर्भाला 2 दिवसांचा रेड अलर्ट. विदर्भातील नद्या नाले तुडुंब. पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. मुंबईत सकाळपासून मुसळधार पाऊस. अंधेरी सबवे पाण्याखाली. वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती. पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करूनही सपशेल दुर्लक्ष. सभामंडप गाभाऱ्यातल्या गळतीमुळे भाविकांची गैरसोय. अश्लील कॉन्टेंट प्रसारित करणाऱ्या OTT ॲप्सवर बंदी. उल्लू, अल्ट बालाजी सारख्या 25 ॲप्स आणि वेबसाईट्सवर केंद्र सरकारची मोठी कारवाई. पंतप्रधान मोदी मालदीव दौऱ्यावर. मालदीवच्या 60व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती. मालदीव सोबतचे संबंध सुधारण्यावर भर.